नमस्कार मंडळी, आपले मेडीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी झुणक्याची पोळी। तर त्यासाठी लागणार आहे 1.5 कप इथे मी बेसन घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊ। एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे। ठेचलेली हिरवी मिरची घालून घेऊ। आलं लसूण पेस्ट घालायचं आहे, ज्याने झुणक्याची पोळी म्हणजेच बेसन पोळी टेस्टी होते। आता यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। हा होममेड गरम मसाला आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा क्रश करून ओवा घालत आहे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊया। बेसन पोळीचं मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही बनवायचं आहे, आपल्याला मीडियम बनवायचं आहे। अशा प्रकारे आता आपण छान असं मिक्स करून घेऊ। लागल तसं आपण यामध्ये पाणी मिक्स करून आपण छान मिक्स करून घेऊ। आपण बेसन मधल्या सर्व गाठी फोडायच्या आहेत। हळूहळू गाठी फुटत आहेत। थोडंसं मी अजून पाणी ऍड करते। जेव्हा मिश्रण फेटलं जातं त्यावेळेलाच बेसनपोळी खूप छान होते। आणखी थोडंसं पाणी घालून घेऊ। मला थोडंसं मिश्रण घट्ट वाटत आहे। आता आपलं हे मिश्रण तयार होत आलेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे मिश्रण। मी इथे चिप्सचे 2 पाकिट घेतलेले आहेत। आपल्याला क्रिस्पी बनवायचं आहे बेसन पोळी। आता त्या चिप्सचे मी छोटे छोटे तुकडे करत आहे। खूपही छोटे किंवा खूपही मोठे ठेवायचे नाहीत, मीडियम साईजचे छान दिसतात। अशा प्रकारे चिप्सचे तुकडे करून घ्यायचे आहेत। 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवण्यासाठी ठेवलेलं बेसनचं पीठ आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। आणि आता तो छान मिक्स करून घेऊ पिठामध्ये। आता यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे, ज्याने आपलं पीठ छान फुलतं आणि बेसन पोळीला जाळी सुटते।
तर थोडंसं पाणी घालून घेऊ आणि सोडा मिक्स करून घेऊ. मी तवा गरम करत ठेवलेला आहे. आता आपण बेसन पोळी बनवूया. आता यावरतीच आपल्याला चिप्सचे तुकडे टाकायचे आहेत. थोडंसं तेल सोडूया आपण. बेसन पोळीच्या कडा सुट्ट्या होत आहेत. आता आपण ती पलटूया. तयार आहे आपली बेसन पोळी.